नमस्कार, मी अविनाश लहानोकोरडे, SDO औसा रेणापूर, जिल्हा लातूर। महाराष्ट्र शासनाचा जो महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे शक्तिपीठ महामार्ग गोवा ते नागपूर, तो लातूर जिल्ह्यातून जात आहे। त्याच्यामध्ये औसा तालुक्यातील 4 गावे आणि रेणापूर तालुक्यातील 5 गावे असे 9 गावांचा एकूण समावेश आहे। आपलं गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देशाच्या प्रगती आणि विकासासाठी दळणवळण हे खूप महत्त्वाचं एक साधन आहे। माझ्या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान आहे की शक्तिपीठ महामार्गाची संयुक्त मोजणी सध्या सुरू आहे। या मोजणीमध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावे। जर आपल्या कुणाला काही संभ्रम असतील, काही शंका असतील तर आपण या अगोदरही विविध प्रकारे मीटिंग घेऊन किंवा आपले संवाद साधून त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझं नाव व्यंकटेश श्रीमंत ढोणे, राहणार गातेगाव, तालुका जिल्हा लातूर। आमच्या शेतामधून नागपूर गोवा शक्तिपीठ हायवे जात आहे। आमची संयुक्त मोजणी झालेली आहे। आमची संयुक्त मोजणी गेल्या महिन्यामध्ये 28 तारखेला झालेली आहे। आत्तापर्यंत आमच्याकडे 2 बैठका झालेल्या आहेत आणि आम्ही 2 बैठकानंतर ज्यावेळेस आमच्याकडे कोऑर्डिनेटर आले होते त्यांच्यामार्फत आम्हाला त्यांनी समजावून सांगितले की रस्त्याविषयी आपल्याला पॉझिटिव्हिटी काय आहे, फायदे काय आहेत। त्याच्यानंतर आम्ही मोजणीला तयार धरून मोजणी करून घेतली। इथं शेतकऱ्यांना सांगायचं म्हटलं तर की बाबा ह्या शक्तिपीठ हायवेचे आपल्याला जे फायदे होणार आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजे। आपलं दळणवळण झालं किंवा आपलं शेतापासले रस्ते झाले, शेतापासला विकास, आपल्या गावचा विकास, गावचं नाव आपलं भारताच्या नकाशावर जाईल, गावातल्या ह्यांना रोजगार तयार होईल दळणवळण जवळ झाल्यामुळे। हो, शेतीमाल लवकरात लवकर पोहोचेल, शेतकऱ्यांना प्रोसेसिंग करण्यासाठी देखील फायदे होतील त्याचे।